वासेराजवळ एसटी दुचाकीच्या भीषण धडकेत इसम ठार. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे मंगळवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निकेश तुकाराम वाढई, राहणार लावारी, तालुका चिमूर असे मृतकाचे नाव असून तो पाचगाव येथील खदानीवर सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. प्राप्त माहितीनुसार चिमूर मूल मार्गावर धावणारी बस प्रवाशांना घेऊन मूलच्या दिशेने जात होती. दरम्यान निकेश हा आपल्या भाच्याच्या नवसाच्या कार्यक्रमासाठी जागलामाता देवस्थान येथे आला होता. जेवणाला वेळ असल्याने तो दुचाकीने वासेरा गावाकडे येत असताना मामा तलावाच्या सांडव्यावरील नागमोडी वळणावर बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की निकेशचा जागीच मृत्यू झाला. बसमधील 60हून अधिक प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणी झालेला हा 5वा अपघात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वासेरा ग्रामपंचायतीने रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासाठी 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव पाठवला होता, मात्र तो अद्यापही प्रलंबित आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळेच एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा गावात सुरू आहे. सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली